श्रियांचं बोरनान आणि माझं हळदी कुंकू. तर आज आहे रथसप्तमी आणि संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू आणि बाळाचं बोरनान केलं जातं. तर मी आधीच ठरवलेलं होतं की रथसप्तमीला माझं हळदी कुंकू आणि श्रियांचं बोरनान करेन. तर त्यासाठी मी काही वस्तू ऑनलाईन मागवल्या होत्या आणि मला रात्री कळलं की आज रथसप्तमी आहे आणि इतक्या दिवस मी काही कॅलेंडर बघितलंच नाही. तर आज सकाळी माझी अशी घाई झाली की काय करायचं आणि काहीच नाही. मग मार्केटला जाऊन थोडंफार सामान घेऊन आले आणि जे बोरनांचं डेकोरेशनचं सामान आहे ते मागच्या वर्षीचं श्रियांचं आम्ही यूज केले, कारण की आमची घाई झालेली होती. तर श्रियांनी इथे मस्त काळ्या रंगाचे कपडे घातलेत आणि तो ना हलव्याचे दागिने घालायचे म्हटले तर तो खूप रडायला लागलेला. त्याच्यामुळे त्याला हलव्याचे दागिने मी घातलेच नाही आणि ते खाऊ वगैरे मस्त असं सगळं ठेवलेलं आहे. आणि दादा दीदी आले तर तो इतका खुश झाला, त्याला खूप जास्त मजा वाटली आणि तो एकदमच खुश, म्हणजे बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये तो किती खुश झाला. म्हणजे स्वतःच असं त्याला हाया वगैरे सगळं डोक्यावर टाकून घ्यायचा तो. त्याचं इथे पहिला आम्ही औक्षण करून घेतलं आणि मग त्याचं बोरनान केलं. तर आमच्या शेजारच्या 2 काक्या आहेत, म्हणजे श्रियांच्या काक्या, त्या सगळ्या इथे आलेल्या आणि छोटी मुलं मुली सगळे काही होते. मग त्यांनी सगळ्यांनी पण खूप जास्त मजा केली इथे आणि श्रियांना असं काहीतरी वेगळंच वाटलं आज एकदम असं. आणि छोट्या मुलांचा हा असा बोरनांचा कार्यक्रम करायचा असतो 5 वर्षापर्यंत असं म्हणतात. म्हणून तर मी पण आवडीने श्रियांचा हा बोरनानाचा कार्यक्रम करते आणि श्रियांचा हा बोरनान 3रा आहे. आणि खूप छान वाटलं ह्या वेळेस. 2 वर्ष तो किरकिर करायचा, म्हणजे थोडा रडायचा, पण ह्या वर्षी तो इतका खुश होता ना, भरपूर खुश होता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय पण तो सगळ्या अशा वस्तू एकमेकांच्या अंगावर टाकतोय उचलून. सगळी मुलं पण श्रियांच्या अंगावर वगैरे टाकतायत. पण खायचं कोण मागत नाही, खायला कोण मागतच नाही त्याच्यामध्ये, फक्त चॉकलेट्स वगैरे खातात. बाकी सगळ्याची ती मजा करत बसलेत. आणि मग माझा हळदी कुंकू वगैरे इकडे झाले आणि मग रात्री जेवायला काय बनवायचं हा मोठा प्रश्न पडलेला. तर निकेश म्हणतो काय नको बनव, मी जातोय चायनीज आणायला. मग रात्री निकेशने मस्त चायनीज आणला आणि आम्ही मस्त जेवण केलं. आणि बिग बॉस लागलेलं, तर मस्त मराठी बिग बॉस बघत होतो आणि श्रियान बाबूची मस्ती बघा, इकडे डान्स करतोय. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला तर बाय.